तर राम राम मंडळी, आजच्या आपल्या डे 3 ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपला तिसरा दिवस आहे. थोडा थोडा कॉन्फिडन्स आपला वाढत आहे, त्यामुळं घ्या सांभाळून ब्लॉगिंग. आता सध्या मी कामावर आहे बरं का. आय एम वर्क फ्रॉम माय ओन बिझनेस. फुडकी फुडकी इंग्लिश कशी आहे आपली होत असते, काय नाही बोलायचं डायरेक्ट बेधडक. सरळ मोबाईल आपला आहे, लाईफ आपली आहे, चॅनल आपला, अकाउंट आपला, वेळ आपला आहे. त्यामुळे लोकांचं काही घंटा विचार करू नका. घ्या कॅमेरा आणि डायरेक्ट बोलून टाका. काही बोला, 3 मिनिटं 4 मिनिटं बोलायचे किती तुम्हाला वेळ लागणार आहे. अजूनही थोडी मला भीती वाटते, पण तरी बी काय अडचण नाही. लो कॅमेरा और चल बडो. आता एक प्रश्न असा सांगतो, मला पडलेला पहिला प्रश्न, हाऊ टू क्रिएट अ ब्लॉगिंग अ बिगिनर. म्हणजे एक नवीन बिगिनर चा पडलेला प्रत्येक प्रश्न असा आहे का ब्लॉगिंगची सुरुवात कशी करायची. तर मी यूट्यूबवर जाऊन मनोज दे ह्या भैयांचे व्हिडिओ बघितले. त्यांनी जो कॉन्फिडन्स आपला वाढवला आहे, त्यांनी जी माहिती दिली आहे ती पूर्ण एकदा जाऊन बघा. एवढं छान पद्धतीने समजावून सांगितलंय. ते स्वतः एक गरिबीतून वर आलेले मोठे आता युट्यूबर आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांचं एकदा व्हिडिओ पाहून बघा, तुम्हाला समजून जाईल पूर्ण ब्लॉगिंग कशी तयार करायची, काय करायचं. तर कसं आहे बघा, आता पब्लिक हळूहळू समोरून माझ्या तोंडाकडे बघतोय. थोडी भीती वाटते बरं का, पण चलो चलता येत ना तो. काही अडचण नाही, सरळ कॅमेरा हातात धरणे आणि बोलणे. कोणाला काय घंटा फरक पडत नाही. कोण काय आपलं घर चालवणार आहे. आपल्या वाटतं करायचं. आयुष्यात मनाला जे वाटतं ते बेधडक करत जावं. मीही तसंच करतो. कोण काय म्हणलं, आलं गेलं, कुठला पाहुणा, दोस्त, अरे रे रे. दोस्तावरून एक गोष्ट मला आठवली. काल पहिला असाच एक व्हिडिओ टाकला होता. एका भैयाने कमेंट केली, आपला आत्मविश्वास माझा पूर्ण वाढवलाय. पण त्याच्यामध्ये मी पहिल्या ब्लॉग मध्ये मला 1070 व्ह्यूज आले. मी एवढं स्वतःला भाग्यशाली समजतो, स्वतःला भारी समजतो की माझ्या पहिल्या ब्लॉगला, मिनी ब्लॉगला 1027 लोकांनी बघितलाय. त्यात 20 लोकांनी लाईक केले. पण त्यात माझ्या एकाही मित्रांना नाही किंवा जवळच्यानं काही नाही. अशा स्ट्रेंजर्स लोकांनी मला लाईक केले, बघितले, बघतात. तिथंच मला असं वाटलं की बाबा बस, आपल्यात काहीतरी आहे. त्यामुळे त्या 1000 लोकांनी आपल्यावर बघितले. ह्याच्यामुळे एवढी गोष्ट वाटली, डेअरिंग केल्याने काही होत नाही. कोण काय बोलणार नाही, कोणाकडे लक्ष देऊ नका, काय नको. असे लय भेटतील आत्मविश्वास लो करणारे. त्यांना फाट्यावर कोलून आपला पुढे निघून जायचं. मिळतो आता नंतर. आता आपलं काम चालू आहे. जय महाराष्ट्र.